संपवायचं ते मी बघेन. तुम्ही त्या दोघांना कसं संपवायचं ते बघा. आता मला निघावं लागेल. निघावं लागेल? कुठे? जिथून आलो होतो तिथे. पण जर तुम्हाला माझी गरज लागली तर मला साथ घाला. मी प्रकट होईन. कसं? हे काळं भस्म आहे. हे फुंकून तुम्ही मला साथ घालू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, हे भस्म जर संपलं तर आपला संबंधही संपेल. तेव्हा हे जपून वापरा. माझं इथलं अस्तित्व तुमच्या हातात आहे. त्याला जपा. पण चिटकोबा मटक चल सटान. कधी कोणाशी लग्न करणार नाही, कोणाच्या प्रेमात पडणार नाही असं म्हणणाऱ्या या शिवाला शंभू महादेवाने एका सुंदर मुलीच्या प्रेमात पाडलंच. मला माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम मिळालं. जाम भारी आहे फिलिंग. शिवा, बस झालं तुझं फिलिंग. अरे तू घराकडे येऊन 1 तास जास्तीचा झालाय. अरे किती मनापासून गाडी पुसशील. गाडी पुसून पुसून पार झिजली असल. ए शिवा, अरे किती प्रेम करतोस. खूप. माझ्या शंभू महादेवावर जेवढी माझी भक्ती आहे ना, त्याच्यावर जेवढं माझं प्रेम आहे ना तेवढं. अरे शिवा, या सेकंड हँड गाडीवर इतका जीव लावतोयस, तर या सेकंड हँड गाडीच्या पहिल्या मालकीनीवर किती जीव लावशील. ए नाना, झालाच का सुरू तू? हा चला. एकदम परफेक्ट शब्दात पकडला नाना तुम्ही शिवा शेटला. नाना, उंबरगावला ना नक्की काहीतरी घडलंय, पण तुमचा लेख आहे ना सांगायला तयार नाही. अरे सांगितलं ना, काहीच नाही घडलंय तिकडे. महाशिवरात्रीच्या सोहळ्यासाठी गेलो होतो आम्ही तिकडे. तू सांगतोस त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू असं वाटतं तुला? हे बघ, तिकडे शक्ती वहिनींनी काय उत्तर दिलं ते बोल. शिवा, अरे काय उत्तर मिळालं. शक्ती काय म्हणाली. तू म्हणाली का? नाही, वाटत नाही. नॉट पॉसिबल. मला तर तुमच्या दोघांच्या केसांकडे बघून तिकडे काय घडलं असेल हे कळलं होतं. दोघांच्या केसांकडे बघून तू ओळखलं. येस. काय घडलं असेल. नाना, माझ्यात हिडिंग इंटरसिटी एक्सप्रेस टॅलेंट आहे नाना. माणसांचे केस कापताना त्यांच्या मनात काय चाललंय ते ओळखतो आपण. काय सांगतोस. तुम्हाला सांगतो नाना, एकदा इटलीचा राजकुमार आपल्याकडे केस कापायला आला होता. त्याच्या मनातलं सांबार मी बरोबर ओळखलं. इटलीच्या राजकुमाराच्या मनातलं सांबार काय होतं. नाना, इटलीच्या राजकुमाराच्या मनात होतं इटल्या खायचं. फेल गेला. गेला ना फेल. झाली फालतूगिरी सुरू. चला आता खरंच बंद पडा. चला. नाना, अरे पण शेठ, सांगितलं ना, काहीच नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारता रे मला. अरे तिकडे काय घडलं ते सांगून टाक ना. शंभू महादेवाचा अभिषेक, महाशिवरात्रीचा सोहळा, याच्या पलीकडे काही घडलेलं नाही. आता तेच तेच विचारून माझ्या डोक्याची कलई करू नका. निघा इथून. नाना, भाऊ खरं बोलतोय असं मला वाटत नाही बरं का. मला पण वाटत नाही. हे मला काय वाटतं, डाळीत काहीतरी काळं आहे. अख्खी डाळच काळी आहे. हा, येस, समथिंग इज सबसिडियस. अरे तो बोलला तिकडं काहीच घडलं नाही. तिकडे काही घडलं नसेल ना तर आता घडेल. आपण घडवून आणू ते. त्या शिवा आणि शक्तीला आपण संपून टाकू. पण चिटकोबाने सांगितले ना की ते दोघं एकत्र असल्यानंतर आपण त्यांना संपू शकत नाही. आणि चिटकोबा अगदी बरोबर बोलले. तुम्हाला आठवते जेव्हा फॅक्टरीला आग लागली तेव्हा हकनाक त्या शिवाचा बळी जाणार होता, पण नेमकी ती शक्ती तिथे पोहोचली आणि तो वाचला.
ओ आठवतं ना, त्या दिवशी शिवाच्या डोक्यात कुंडी पडली होती. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती, तरीही तो त्यातून कसा बसा वाचला. कारण कारण शक्ती त्याच्या सोबत होती. बरोबर. तिने काहीतरी अभिषेक वगैरे पण केला. घालू देत, अभिषेक घालू देत, अभिषेक घालू देत, होम हवन करू देत, किती देवाला प्रसन्न करायचे करू देत, पण त्या दोघांचा मृत्यू आपल्याच हाती लिहिलाय हे निश्चित आहे. पण त्यासाठी त्या दोघांना वेगवेगळं गाठायला पाहिजे. भद्रा, डोकं शांत ठेवून विचार करावा लागेल, नीट प्लॅन करावा लागेल. मग पहिल्यांदा कोणाचा बळी द्यायचा आपण? लैला की मजनू? लैला मजनू. चिठ्ठ्या टाकूया. अरे वा. भद्रा, मी आता दोघांची नावं लिहिणार या चिठ्ठीवर. बर. आणि 2 नाव आहेत, बर. लैला, मजनू. मजनू. या 2 चिठ्ठीपैकी एक चिठ्ठी उचलायची, ठीक आहे? आणि यापैकी जी चिठ्ठी तू उचलशील त्याचा नंबर पहिला. समजलं? बर. गेम थोडा इंटरेस्टिंग दिसतोय. आहेच. कोणती बरं, कोणती बरं, ही की ही? ही. पहिला नंबर